तुमच्या घरात मध्यरात्री लष्करी जवान घुसतात. त्यांच्याकडे कोणतंही वॉरंट नसतं. तुम्हाला कारण विचारण्याची सोयही नसते. केवळ संशय आला म्हणून कोणालाही बेड्या ठोकण्याचं आणि प्रसंगी थेट गोळी मारण्याचे घालण्याचे आदेश लष्कराला असतात. आणि त्याहून भयानक गोष्ट काय, तर हे सगळं कायदेशीर असतं. विचार करा, अशा दहशतीच्या वातावरणात तुम्हाला 1-2 वर्षच नाही तर तब्बल 6 दशकं जगावं लागलं तर. ईशान्य भारतातील जनतेनं हा रक्तरंजित इतिहास अनेक दशकं भोगलाय. त्यासाठी रस्त्यावर आंदोलनं केली आहेत. हिरोम शर्मिलांनी तर 16 वर्षे उपोषण केलं. पण आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अचानकच एक मोठी आणि ऐतिहासिक म्हणावी अशी घोषणा केली आहे. पुढल्या वर्षभरात 1-2 राज्य वगळता संपूर्ण ईशान्य भारतातून अफस्पा म्हणजे आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट म्हणजेच सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा हटवला जाईल अशी ही घोषणा आहे. तसंच सध्या ईशान्येचा 80% अधिक भाग या कायद्यातून मुक्त झालाय अशी पुष्टीही अमित शहानी जोडली. पण जो कायदा गेली 60 वर्ष ईशान्येच्या अक्षरशः छाताडावर बसला होता तो अचानक का हटवला जातोय? यामागं खरोखरच ईशान्येतील शांतता हे एकमेव कारण आहे की पडद्यामागं 15,000 कोटी रुपयांच्या खनिज तेलांचा आणि UAPA कायद्याचा एक मोठा बॅकअप प्लॅन शिजतोय? या कायद्याचा 6 दशकांचा रक्तरंजित इतिहास काय आणि कोणत्या 1-2 राज्यात हा कायदा लागू राहणार आहे, हेच आपण कायदा काय सांगतो मध्ये सविस्तर समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत TOD मराठीला युट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय TOD मराठी. सुरुवातीलाच आपण अफस्पा कायद्याचा जन्म कसा झाला हे समजून घेऊ. अफस्पाचा जन्म हा ब्रिटिशांच्या वसाहतवादी मानसिकतेतून झालेला आहे. 9 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरुद्ध छोडो भारत आंदोलन सुरू केलं होतं. संपूर्ण देशात आंदोलनाचा भडका उडाला. हे आंदोलन चिरडण्यासाठी मग आणि भारतीयांना नियंत्रणात ठेवण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड लिलिथगो यानं 15 ऑगस्ट 1942 ला आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऑर्डिनन्स आणला. आणि या अध्यादेशानं ब्रिटिश लष्कराला कोणत्याही भारतीयाला मारण्याचे, थेट मारण्याचे म्हणजेच लायसन्स टू किल करण्याचं आदेश मिळाले होते. एक प्रकारचा अधिकार मिळाला होता. स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये फाळणीच्या दंगली उसळल्या तेव्हा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी देखील तत्कालीन सरकारनं बंगाल, आसाम, पूर्व बंगाल आणि संयुक्त प्रांत या 4 राज्यात असाच अध्यादेश लागू केला. त्यानंतर खऱ्या अर्थानं ईशान्य भारतात आणि विशेषतः नागालँडमध्ये, जो तेव्हा आसामचा भाग होता, तिथं नागा नॅशनल काउन्सिलनं भारतापासून वेगळं होण्याची मागणी करत बंडखोरी सुरू केली. स्थानिक प्रशासनाला ही बंडखोरी मोडता आली नाही. तेव्हा 1958 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारनं संसदेत अफस्पा कायदा म्हणजेच आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट 1998 पारित केला. सुरुवातीला हा कायदा केवळ 1 वर्षासाठी आणण्यात आला होता, पण त्याला नंतर एक्सटेन्शन मिळालं आणि या कायद्यानं संपूर्ण ईशान्य भारताला विळखा घातला. पुढं 1990 मध्ये जम्मू काश्मीरमध्येही वाढता दहशतवाद आणि घुसखोरी रोखण्यासाठी, जी सीमेपलीकडची घुसखोरी होती ती रोखण्यासाठी स्वतंत्र जम्मू काश्मीर अफस्पा लागू करण्यात आला. मग अफस्पा कायद्याला काळा कायदा का म्हणतात, तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला यातली 3 मुख्य कलमं समजून घ्यावी लागणार आहेत. कलम 3 या कलमानुसार केंद्र सरकार राज्याचे राज्यपाल किंवा केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक एखाद्या क्षेत्राला अशांत क्षेत्र, डिस्टर्ब एरिया असं घोषित करू शकतात. धार्मिक, वांशिक किंवा भाषिक वादातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास हे क्षेत्र घोषित केलं जातं, अशांत क्षेत्र म्हणून घोषित केलं जातं आणि त्यानंतरच तिथं लष्कर तैनात केलं जातं. कलम 4 या कलमानुसार लष्करी जवानांना केवळ संशयावरून कोणालाही वॉरंट शिवाय अटक करण्याचा, कोणत्याही घरात घुसून झडती घेण्याचा आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचा अधिकार मिळतो. याही पुढे जाऊन कुणी कायद्याचं उल्लंघन करत असेल तर त्याला थेट गोळी मारण्याचा, म्हणजे जरी यामध्ये त्याचा मृत्यू झाला तरी तो अधिकार लष्कराला मिळालाय. कलम 6 हे या कायद्यातलं सगळ्यात वादग्रस्त कलम आहे. लष्कराच्या जवानांना कायदेशीर कारवाईपासून ब्लँकेट इम्युनिटी दिली जाते. या कलमामुळं लष्करानं या कायद्याअंतर्गत केलेल्या कोणत्याही कारवाई विरोधात केंद्र सरकारच्या पूर्व परवानगी शिवाय कोणत्याही न्यायालयामध्ये खटला देखील चालवता येत नाही. त्यामुळेच या कायद्याला एक प्रकारची इम्युनिटी मिळवून देणारं हे कलम म्हणून ओळखलं जातं. या अमर्याद अधिकारांमुळे ईशान्येत मानवाधिकार उल्लंघनाचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर आले. 2004 मध्ये मणिपूरमधलं थगजा मनोरमा प्रकरण हे याचं सगळ्यात विदारक उदाहरण आहे.
आसाम रायफल्सच्या जवानांवर थगजा मनोरमा यांना घरातून ओढून नेऊन त्यांच्यावर अत्याचार आणि हत्या केल्याचा आरोप होता. या कायद्याविरोधात मणिपूरच्या इरोम शर्मिला यांनी तब्बल 16 वर्ष अन्नत्याग करून उपोषण केलं होतं. एका अहवालानुसार मणिपूरमध्ये 1979 ते 2012 या काळामध्ये 1558 फेक एन्काउंटर्स म्हणजे बनावट चकमकी झाल्याचा गंभीर आरोप आहे. मग या सगळ्यांवर सर्वोच्च न्यायालयात काय झालं? जनतेचा वाढता रोष बघून सरकारनं 2005 मध्ये निवृत्त न्यायमूर्ती BP जीवन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीनं आपल्या अहवालात सांगितलं की हा कायदा भेदभाव करणार आहे, तो त्वरित रद्द करायला पाहिजे. नंतर आलेल्या दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगानेही हा कायदा हटवण्याची शिफारस केली होती. मग 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं न्यायमूर्ती संतोष हेगडे समिती नेमली. मणिपूरमधील 6 चकमकींची चौकशी या समितीनं केली आणि 6 पैकी 6 चकमकी बनावट असल्याचं निष्पन्न झालं. या समितीनं एक महत्वाची शिफारस देखील केली होती. त्यानुसार अशांत क्षेत्राची घोषणा ही मर्यादित काळासाठीच असावी आणि दर 6 महिन्यांनी तिथल्या परिस्थितीचं आढावा घेणं बंधनकारक आहे. या आढाव्यात तिथं कोणत्याही प्रकारची अशांतता नाही असं आढळलं तर हा कायदा तिथून तातडीनं काढून टाकला पाहिजे, अशी ही शिफारस होती. हा अहवाल स्वीकारत सर्वोच्च न्यायालयानं दर 6 महिन्यांना एक समिती नेमून अफस्पाचा आढावा घेतला पाहिजे असे स्पष्ट दिशानिर्देश देखील दिले होते. पण प्रत्यक्षात काय झालं तर सरकारनं यात पळवाट काढली. दर 6 महिन्यांनी आढावा घेऊन नव्यानं हा कायदा लागू करत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना एक प्रकार वाटाण्याच्या अक्षता लावण्याचंच काम झालं. तत्पूर्वी सुप्रीम कोर्टानं 1998 मध्ये नागा पीपल्स मुव्हमेंट खटल्यात एक ऐतिहासिक निकाल दिला होता. त्यानुसार हा कायदा लादण्यापूर्वी केंद्र सरकारनं राज्यांशी चर्चा करावी आणि लष्करानं कमीत कमी बळाचा वापर करावा असं सांगितलं होतं. पण 2016 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं मात्र लष्कराला झटका दिला. लोकशाहीत जवानांना अशी संपूर्ण इम्युनिटी म्हणजे अनिर्बंध कायदेशीर संरक्षण देता येणार नाही. प्रत्येक मृत्यूची चौकशी झालीच पाहिजे आणि कायदा मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टानं दिला. मग आता सध्या कोणकोणत्या राज्यांमध्ये हा कायदा लागू आहे आणि कुठल्या राज्यांमधून हा कायदा हटवण्यात आलाय? तर एकेकाळी संपूर्ण ईशान्य भारताला वेढणारा हा कायदा आता बऱ्याच अंशी तिथं मागे घेण्यात आलाय. पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवाद संपल्यानंतर 1997 मध्ये तो हटवण्यात आला. त्रिपुरामध्ये 2015 मध्ये आणि मेघालयात 2018 मध्ये हा कायदा पूर्णपणे हटवण्यात आला. सध्याच्या घडीला हा कायदा आसाम आणि नागालँडच्या काही भागामध्ये, मणिपूरमध्ये, राजधानी इम्फाळ वगळून इतर भागामध्ये, तसंच अरुणाचल प्रदेशच्या तिराप, चांगलांग आणि लॉंगडिंग या मोजक्या जिल्ह्यात आणि संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये लागू आहे. अमित शहा यांनी 1-2 राज्य वगळता असं जे विधान केलं ते बहुधा मणिपूरमधली सध्याची बिघडलेली कायदा सुव्यवस्था आणि नागालँडमधील नागा शांतता प्रक्रियेतील अनिश्चितता या संदर्भातच असावं. त्यामुळं ही राज्य सध्या तरी यातून अपवाद ठरू शकतात. हा झाला या कायद्याचा वादग्रस्त इतिहास. पण आता हाच कायदा ईशान्येकडील राज्यातून इतिहास जमा करण्याची ऐतिहासिक घोषणा गृहमंत्री अमित शहानी केली आहे. त्यामुळं आपण अमित शहांच्या या घोषणेमागचं कारण काय ते समजून घेऊ. तर या घोषणेमागं 2 प्रमुख कारण आहेत. पहिलं कारण आहे कायदेशीर पर्याय. 2005 मध्ये जीवन रेड्डी समितीने एक महत्वाची शिफारस केली होती. अफस्पा रद्द करून त्यातील काही तरतुदी ह्या UAPA म्हणजेच अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट मध्ये समाविष्ट कराव्यात. अफस्पा हा लष्कराला अधिकार देतो तर UAPA हा पोलीस आणि NIA सारख्या राष्ट्रीय तपास यंत्रणांना अधिकार देणारा कायदा आहे. म्हणजेच सरकार ईशान्येतून लष्कराचा हस्तक्षेप कमी करतंय पण त्याचवेळी नागरी तपास यंत्रणांना अधिक ताकदवानही बनवतंय. UAPA सारख्या कायदेशीर पर्यायाची उपलब्धता हेच अमित शहांच्या या घोषणेमागचं एक प्रमुख कारण आहे. आणि दुसरं कारण आहे ईशान्य भारतात सापडलेल्या तेलाच्या खाणी. ईशान्य भारतात खनिज तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे प्रचंड साठे आहेत. याबद्दलच बोलताना अमित शहा म्हणाले की ईशान्येबाबत पूर्वी केवळ अशांततेची चर्चा व्हायची पण आता लक्ष गुंतवणूक आणि ऊर्जा सुरक्षेवर केंद्रित झालंय. अलीकडेच 2019 पासून विविध बंडखोर गटांसोबत 12 शांतता करार हे केंद्र सरकारने केलेत आणि हिंसाचारात या सगळ्या प्रदेशामध्ये 80% घट झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर अलीकडेच केंद्र सरकार, आसाम राज्य आणि नागालँड राज्य यांच्यात एक ऐतिहासिक त्रिपक्षीय करार झालाय. गेली 3 दशकं
आसाम आणि नागालँडच्या सीमेवरील वादामुळं तेलाचं उत्खनन रखडलं होतं, खाणी सापडून देखील. आता या करारामुळं दोन्ही राज्य 50-50% नफा वाटून घेणार आहेत. शहांच्या मते या करारामुळं खनिज तेलाचं उत्पादन दररोज 1000 ते 1500 बॅलरनं वाढणार आहे आणि 15,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकची संपत्ती खुली होणार आहे. यामुळं भारताचं परदेशी तेलावरचं जे अवलंबित्व आहे ते कमी होईल आणि भारताची ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत होईल. थोडक्यात काय तर संकटात संधी म्हणतात तसं केंद्र सरकारनं अफस्पा हटवून तेल उत्खननाचा जो मार्ग आहे तो मोकळ्या करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं ऐतिहासिक पाऊल टाकले. त्याचवेळी UAPA हा कायदा दुसरा अफस्पा ठरणार नाही याची काळजी देखील सरकारला घ्यावी लागणार आहे, तरच या घोषणेला अर्थ राहील. पण ज्या अफस्पावर मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप झाले त्या पीडितांना न्याय मिळणार का हाही प्रश्न कायम आहे. पण तुम्हाला काय वाटतं, अफस्पा पूर्णपणे हटवणं हा देशाच्या आणि ईशान्येच्या हिताचा निर्णय आहे का, की सुरक्षेच्या कारणास्तव तो असायला पाहिजे? तुमची मतं प्रतिक्रिया आवर्जून कमेंटमध्ये नोंदवा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.